नमस्कार, मी अक्कलवार सर, संचालक परिश्रम अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग यवतमाळ. आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे संपूर्ण नळ व टाकी हे प्रकरण. त्यालाच नळ व हौद असं सुद्धा म्हटलं जाते. तर काळजीपूर्वक लक्ष द्या. पहा, प्रकार नंबर हा पहिला, प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला काय म्हटलं आहे पहा. पहिला नळ एक टाकी 12 तासात भरतो. दुसरा नळ ती टाकी 18 तासात भरतो. दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केल्यास ती टाकी किती वेळात भरेल? येईल लक्षात. आता नळ आणि टाकी म्हटलं आहे त्यांनी. याच्यामध्ये पहा, पहिला नळ जो दिला आहे 12 तासात, दुसरा नळ दिला 18 तासात. दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले असता ती टाकी किती वेळात भरेल? आता कमी वेळात भरणार आहे टाकी, ठीक आहे ना, कारण दोन्ही एकत्र चालू करणार आहे आपण नळ. तर पहा, याला सोडून कसं घ्यायचं नेमकं. तर पहा, 1/12 हा पहिला नळ 12 आणि दुसरा नळ आहे तो 18, म्हणून 1/18. बेरीज याच्यासाठी करत आहे मी, पहा लक्ष द्या, बेरीज याच्यासाठी करत आहे की दोन्ही नळ एकाच वेळी सुरू करायचे आहे, म्हणून त्यांची काय होईल? बेरीज. येईल लक्षात तुमच्या. आणि अंशामध्ये एक घेतलाय आपण, लक्षात घ्या, इथे एक घेतलाय आणि इथे आपण घेतलाय, लक्षात असू द्या. मग शेवटी आपण ते टर्न करून टाकू. पहा लक्ष द्या काय होईल. पहा, 18×1 = 18 प्लस 12×1 = 12 आणि छेदामध्ये काय 12×18 यांचा गुणाकार करून इथे लिहू शकता तुम्ही, पण गरज नाही, डायरेक्ट 12×18 लिहून टाका. त्यानंतर 18 आणि 12 हे झाले आपले 30 आणि छेदामध्ये तेच लिहून टाका 12×18. ओके, चला भाग जातो का? जातो आहे. कितीने भाग जातो? 6ने देऊन पाहू. पहा, हे 6×5 = 30 आणि 6ने 2 = 12. ओके, चला त्यानंतर या 2ने 5ला भाग जात नाही किंवा 5ने इकडे भाग जात नाही. मग काय कराल? लक्ष द्या, 5 अंशामध्ये असाच ठेवा आणि छेदामध्ये 18×2 = 36 असं लिहून टाका. हे झालं आपलं उत्तर. पण या ठिकाणी अंशाचे छेदाचा अंश करावा लागते आपल्याला, कारण पहा 1/12 आपण घेतलाय, त्यांनी फक्त 12च दिलं होतं. ओके, तर काय करता येईल याच्यामध्ये? 36/5 हे आपलं उत्तर आहे. मग ऑप्शन बघून घ्यायचे एकदा की ऑप्शनमध्ये व्यवहारी अपूर्णांक आहे की दशांश अपूर्णांक. व्यवहारी अपूर्णांक असेल तर असंच उत्तर असेल. दशांश अपूर्णांक जर असेल तर याला आपण सोडून घेऊ. पहा, 36 भागेला किती 5, बस झालं. हे सोडवायचं तुम्हाला. 5×7 किती 35. किती राहिले? 36 मधून 35 गेले, 1 राहिला, एक्स्ट्रा 0 घेतला म्हणून पॉईंट दिला. आणि 5×2 किती 10. हा पूर्ण भाग गेला. कितीने गेला पूर्ण भाग? 7.2ने. मग हे 7.2 आपलं उत्तर आहे. किती? 7.2. येईल लक्षात. काय म्हटलं आहे प्रश्नामध्ये? सुरू केलास ती टाकी किती वेळात भरेल? तर 7.2 वेळात किंवा 7.2 तासात भरेल असं आपण म्हणू. तासात भरेल. येईल लक्षात. चला व्यवस्थित लिहून टाका. याच पद्धतीचं परत एक गणित बघू आता आपण. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर 1, प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा काय म्हटलं आहे. पहिला नळ एक टाकी 5 तासात भरतो. दुसरा नळ ती टाकी 10 तासात भरतो. दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केल्यास ती टाकी किती वेळात भरेल? म्हणजेच काय, आता पहिला नळ 5 आणि दुसरा नळ 10 या दोघांची आपल्याला बेरीज करायची आहे. तर कशा पद्धतीनं? त्याचं कारण असं की आपल्याला काय म्हटलं आहे, दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केल्यास ती टाकी किती वेळात भरेल? दोन्ही नळ सुरू करायचे आहेत. तर पहा, 5 म्हणजे 1/5 लिहून घेतोय आपण आणि 10 म्हणजे 1/10 लिहून घेतो. हे सोडवायचं आहे, बस झालं आहे. पहा, 10×1 = 10 हे माहिती आहे तुम्हाला, आपण तिरपा गुणाकार करत असतो. 5×1 = 5 आणि छेदामध्ये पहा 5×10, 5×10 हे 50. सोपी आहे म्हणून असं गुणाकार करूनही टाकायचा. ठीक आहे, चला हे किती राहिले? पहा लक्षात, 10 आणि 5 हे झाले आपले किती 15 आणि छेदामध्ये किती 50. हे झालं आपलं उत्तर. मग याला आपण टर्न करतो. म्हणजेच काय करता येईल याला? पहिले भाग देऊन देऊ. पहा लक्ष द्या, 5×3 = 15 आणि 5×1 = 5 याचा अर्थ इथे 10, म्हणजे 3/10लाच आपण काय म्हणू? 10/3 म्हणू. ओके, चला आता आपल्याला करायचं काय नेमकं? याला भागाकार करायचा आहे. याचा बाजूला घेऊन भागाकार करून टाकू, बस झाला आहे. पहा लक्ष द्या, हां 3×3 = 9 किती राहिला? 1 एक्स्ट्रा 0 घेतला म्हणून पॉईंट दिला. परत 3×9 बस झाला आहे. आता हे 3×9 वगैरे निघतच जाईल. म्हणजे याचा अर्थ काय, आपलं उत्तर काय होईल? हे 3.33 असं हे उत्तर मिळेल. येईल लक्षात. चला व्यवस्थित असं लिहून टाका. यापूर्वीचं आणि हे गणित सारखंच होतं, कशा पद्धतीने सोडवलं हे व्यवस्थित बघा. ठीक आहे, चला यानंतरचा एक नवीन टॉपिक बघू आता आपण. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर हा 2, प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. पहिला नळ एक टाकी 4 तासात भरतो. दुसरा नळ ती टाकी 6 तासात रिकामी करते. दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केल्यास ती टाकी किती वेळात भरेल? पहा, याच्या पूर्वीचं गणित या गणितात भरपूर फरक आहे. त्या गणितात दोन्ही नळ टाकी भरत होते. या गणितात एक नळ टाकी भरते, दुसरा नळ टाकी रिकामी करते. पहा लक्ष द्या काय म्हटलं आहे. पहा, एक टाकी 4 तासात भरतो आणि दुसरा नळ ती टाकी 6 तासात रिकामी करते.
येईल लक्षात तुमच्या. म्हणजे काय करता येईल पहा, रिकामी म्हणजे काय तर मायनस वजाबाकी करायचं आहे, बाकी काहीच नाही. पहा हा भरणारा 1/4 आणि रिकामा म्हणजे काय वजाबाकी 1/6. बस झालं. हे सोडवलं की डायरेक्ट उत्तर मिळते. पहा हे कसं सोडवायचं माहिती आहे तुम्हाला, तिरपा गुणाकार करून घेऊ आपण याचा. 6×1=6 वजा 4×1=4 आणि छेदामध्ये या दोघांचा गुणाकार 6×4=24. ठीक आहे. चला हे किती राहिले, 6 वजा 4 म्हणजेच काय 2, 2/24. हे सोडून घेऊ आपण. पहा बे 1 बे आणि 2ने जर 24ला भागला तर 12×2=24 म्हणजे राहिले 12. म्हणजे याचा अर्थ हे उत्तर काय 1/12. मग 1/12चं काय करून घेतो आपण, अंशाचे छेदाचा अंश म्हणजेच काय 1/12चा काय 12/1. याचा अर्थ आपण उत्तर काय असायला पाहिजे 12. 12 हे काय आहे, काय म्हटलं आहे, केल्यास ती टाकी किती वेळात भरेल. तर किती वेळात भरेल, 12 तासात भरेल. 12 तासात भरेल. कारण हा प्रश्न जो आहे हा प्रश्नच आपल्याला तासात दिला बघा, इथे तास आहे तिथे तास आहे, म्हणजे उत्तर निघणार आहे तासातच मिळेल. ओके चला व्यवस्थित असं लिहून टाका. याच पद्धतीचं परत एक गणित बघू आपण. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर हा 2, प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. पहिला नळ एक टाकी 15 तासात भरतो, दुसरा नळ ती टाकी 20 तासात रिकामी करतो. ठीक आहे. दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केल्यास ती टाकी किती वेळात भरेल. ती टाकी किती वेळात भरेल. पहा लक्ष द्या, एक भरत आहे एक रिकामी करत आहे. याच्यासाठी काय रिकामी म्हटलं तर वजाबाकी करायची, हे नेहमी लक्षात ठेवा. येईल लक्षात. भरतो म्हटलं की प्लस, रिकामी म्हटलं की मायनस. चला काय करता येईल मग पहा. पहिले तर 1/15 हा भरणार आहे म्हणजे प्लस राहिला या ठिकाणी, हा मायनस म्हणजेच काय रिकामी करत आहे 1/20. बस झालं. हे सोडवायचं आहे तुम्हाला. पहा 20×1=20 वजा 15×1=15. या दोघांचा गुणाकार करू शकता तुम्ही. 15×2=30 असा लिहून एक 0 देऊन द्या. म्हणजे 15×20 केलं तर 300 येते. चला परत हे किती, 20मधनं 15 गेले 5 राहिले, 5 किती 300. हे सोडून घेतो आहे आपण. पहा 5×1=5, 5×6=30 म्हणजे अंशामध्ये 1 छेदामध्ये 60. याचा अर्थ हे राहिला काय 1/60. मग आपलं उत्तर काय 1/60चं 60/1 करा म्हणजे आपलं उत्तर राहील 60. 60 हे काय किती वेळात म्हणजे काय 60 तास लागेल, 60 तासात भरेल. येईल लक्षात. चला व्यवस्थित लिहून टाका. यानंतरचा एक वेगळा प्रकार बघू आता आपण. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर हा 3, प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला नळ एक टाकी 6 तासात भरतो, दुसरा नळ ती टाकी 18 तासात भरते, तिसरा नळ ती 36 तासात भरते. तिन्ही नळ एकाच वेळी सुरू केल्यास ती टाकी किती वेळात भरेल. आता या ठिकाणी 2 नाही तर 3 नळ आले आणि तिन्ही नळ भरत आहे. याचा अर्थ काय बेरीज करायची आहे आपल्याला. मग काय करता येईल पहा. पहिला नळ किती तासात दिला आहे 6 तासात, हा लिहून घ्या 1/6. दुसरा नळ आहे 18 तासात प्लस 1 तास 1/18 आणि काय तिसरा नळ आहे 36 तासात म्हणजे 1/36. बस झाला. हे सोडवलं की उत्तर मिळते. आता 2 जर व्यवहारी अपूर्णांक असते तर आपण तिरपा गुणाकार केला असता, पण या ठिकाणी 3 आहे. मग आपल्याला लसावी काढून हे गणित सोडवायचं आहे. पहा तर लसावी काढायचं कसं नेमका, पडदा पद्धतीने वगैरे लसावी काढून घेऊ नका, शॉर्टकट सांगतोय काय करायचं नेमकं. पहा तर याच्यापैकी या 3 छेदापैकी आपल्याला एक मोठा छेद जो आहे तो शोधायचा आहे. पहा याच्यातला मोठा कुठला आहे तर तो आहे 36. येईल लक्षात. 36, 18 आणि 6 याच्यापैकी मोठा 36 आहे. मग पहा या 36ला 36ने भाग जातो, 18×2=36, 6×6=36. या 36ला तिन्ही संख्येने भाग जाते, याचा अर्थ तोच आपला लसावी आहे. जर तो नसावी 36ने जर भाग गेला नसता किंवा 36ला सर्व संख्येने भाग गेला नसता तर काय केलं असतं आपण, या 36चा पाडा म्हटलं असतं. म्हणजेच काय 36×2=72. मग 72 बघायचं. येईल लक्षात. आता पहा या 36ला सर्व संख्येने भाग जाते म्हणजे लसावी आपला 36च आहे. ओके चला लसावी लिहून घेतो या ठिकाणी आपला 36. ठीक आहे. आता या 6ला कितीने गुणलं तर 36 येतो. 6×6=36. ओके पहा 6×6=36, 18×2=36 आणि 36×1=36. लक्षात आलं तुमच्या. म्हणजे याचा अर्थ आपण पाया हा सारखा करून घेतला आहे. येईल लक्षात. चला बेरजे चिन्ह इथे बेरीज द्या, इथेही बेरीज द्या. बस झाला आहे. काय होईल आता पहा लक्ष द्या थोडं. हे 6 आणि 2 8 आणि 1 9 म्हणजे हे झाले 9/36. ओके 9/36 म्हणजे उत्तर काय आपलं. याला आजचं पक्षांतर करून टाकू म्हणजेच काय 36/9 करू. खाली घेतो आहेत पहा 36/9. बस झालं. हे सोडवलं की उत्तर फायनल आपलं. पहा लक्ष द्या 9×1=9 आणि 9×4=36. 9×4=36 याचा अर्थ हे 4 उत्तर आहे. मग म्हटलं काय त्यांनी तर केलास ती टाकी किती वेळात भरेल. आता पहा यांनी 6 तास 18 तास 36 याला वेळ जास्त लागत आहे, पण तिघंही एकत्र येत आहे. याचा अर्थ कमी वेळात ती टाकी भरणार आहे. म्हणजेच किती तासात भरणार आहे 4 तासात.
ठीक आहे, चला लिहून टाका. 4 तासात अशा पद्धतीने आपलं उत्तर मिळालं. लसा व्यवस्थित काढून घेत चला, ठीक आहे, आणि इझिली उत्तर मिळते तुम्हाला. चला त्यानंतरच याच पद्धतीचं परत एक गणित बघू आता आपण. लक्ष द्या. प्रकार नंबर हा 3, प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. पहिला नळ एक टाकी 14 तासात भरतो, दुसरा नळ ती टाकी 21 तासात आणि तिसरा नळ ती टाकी 42 तासात भरतो. तिन्ही नळ एकाच वेळी सुरू केले असता ती टाकी किती वेळात भरेल? त्याच पद्धतीचं गणित आहे. तिन्ही नळ एकाच वेळी म्हटलं आहे, म्हणजे काय, बेरीज करता येईल आपल्याला. चला, पहिला नळ 1/14 घेतो आहे, दुसरा नळ 1/21 आणि तिसरा नळ आला 1/42. बस झाला. यांचा लसावी पहिले काढून घेऊ. लसाव किती मिळेल पहा, मोठी संख्या घेऊन 42 लसावी, ठीक आहे ना. म्हणजेच काय करता येईल आपल्याला पहा आता, 42 1 42, 21 2 42 आणि 14 3 42. याचा अर्थ 42 हा आपला लसावी आहे, ठीक आहे ना. जर नसता लसावी, नसता भाग गेला तर याच्या दुप्पट तिप्पट चौपट केले असते आपण. चला काय करता येईल पहा, लक्ष द्या थोडं. 42 लसावी असा लिहून घेतला आहे मी. ओके, चला 14 3 42, 21 2 42 आणि 42 1 42 हा प्लस करूया आपण इथे. बस झाला आहे. चला काय करता येईल पहा आता, हा 3 आणि 2 5 आणि 1 6, हे 6/42. याचा अर्थ आपलं उत्तर काय, अंशात छेद करून घेऊ, छेदाचा अंश म्हणजेच काय 42/6. हे फायनल उत्तर आहे आपलं. चला भाग देऊन देऊ. 6 7 42. पहा 6 7 किती 42, म्हणजे आपलं उत्तर काय 7. हे 7 काय असायला पाहिजे, किती वेळात भरेल, तर 7 तासात भरेल. 7 तासात. येईल लक्षात तुमच्या. चला 3 असो 2 असो किती असो व्यवस्थित सोडवता आलं पाहिजे. येईल लक्षात. चला लिहून टाका व्यवस्थित. त्यानंतरचा एक वेगळा प्रकार बघू आता आपण. लक्ष द्या. प्रकार नंबर हा 4, प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला नळ एक टाकी 9 तासात भरतो, दुसरा नळ ती टाकी 27 तासात भरतो व तिसरा नळ 54 तासात रिकामी करतो. तिन्ही नळ एकाच वेळी सुरू केले असता ती टाकी किती वेळात भरेल? येईल लक्षात. पहा, पहिला नळ भरतो, दुसरा नळ भरतो, परंतु तिसरा नळ हा रिकामी करतो आहे. मग रिकामीसाठी मी काय सांगितलं, वजाबाकी करायची. तर पहा, पहिला नळ 1/9 बेरीज करतो आहे, दुसरा नळ 27 म्हणजे 1/27 आणि वजाबाकी करतो, तिसरा नळ 54 1/54. लक्षात येईल, ठीक आहे. 1/9 अधिक 1/27 वजा 1/54. याच्यासाठी काय करून घ्यायचं, 3 संख्या दिसत आहे तुम्हाला, व्यवहारी अपूर्णांक म्हणजे लसावी काढणं गरजेचं आहे. मी यांचा लसावी किती, मोठी संख्या काय 54, ठीक आहे. 54 काढून घेतला आहेत मी. पहा 54ला 54ने भाग जातच असतो. त्यानंतर 27 2 54 आणि 9 सक 54. याचा अर्थ तिन्ही संख्येने या 54ला भाग जाते, म्हणजे हा लसावी असायला पाहिजे. काय असायला पाहिजे आपला, लसावी. येईल लक्षात. चला तर पाहू आता आपण. हा लसावी लिहून टाकतोय मी 54. त्यानंतर पहा 9 सक 54, 27 2 54, 54 1 54. हा बेरीज करतोय आणि ही वजाबाकी करतोय. येईल लक्षात. मायनसचं चिन्ह आहे, मायनसचं चिन्ह घ्या, हे लक्षात असू द्या. चला काय होईल मग, हे 6 आणि 2 8, 8 वजा 1 म्हणजे काय राहील 7. 7 छेद किती, हे 54. येईल लक्षात. 7ने भाग जाईल का, पहा लक्ष द्या. 7ने भाग देऊ आपण, जातो का, तर उलटं करू, कारण याचं काय अंशात छेद छेदाचा अंश करून घ्यावा लागेल आपल्याला. हा 54/7. येईल लक्षात. पूर्ण तर भाग जाणार नाही, पण पॉईंटमध्ये उत्तर मिळते आपल्याला, ते काढून घेऊ. पहा लक्ष द्या. या 54ला भागतोय मी कितीने, 7ने. हां 7 8 56 होते, मग 7 7 किती 49. 7 8 जर घेतलं तर 54पेक्षा समोरचा अंक मिळतो, मग अगोदरचा घ्या. 7 7 किती 49. राहिले किती या ठिकाणी 5. येईल लक्षात. पहा 54मधनं 49 गेले, 5 राहिले. हा 0 घेतोय मी. त्यानंतर परत एक्स्ट्रा 0 घेतला म्हणून काय पॉईंट द्या पहिले, आणि 7 7 परत 49. येईल लक्षात. परत काय 1 राहील 0, म्हणजेच काय 7 1 7. बस झालं आहे. उत्तर काय मिळते आपल्याला पहा, या ठिकाणी 7.71 असं हे उत्तर मिळते. येईल लक्षात. चला व्यवस्थित लिहून टाका. या ठिकाणी लिहितो आहेत मी 7 किती आहेत 71. येईल लक्षात. 7.71 काय आहे, तर किती वेळा, तर 7.71 तासात. याला आपण तास म्हणू, तास 7. येईल लक्षात. चला व्यवस्थित लिहून टाका. याच पद्धतीचं परत एक गणित बघू आता आपण. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर हा 4, प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. पहिला नळ एक टाकी 10 तासात भरतो, दुसरा नळ ती टाकी 20 तासात व तिसरा नळ 40 तासात रिकामा करतो. तिन्ही नळ एकाच वेळी सुरू केला असता ती टाकी किती वेळात भरेल? येईल लक्षात. पहिला नळ 10 तासात भरतो, दुसरा 20 तासात भरतो, तिसरा 40 तासात रिकामा करत आहे. याचा अर्थ काय, तर पहा इथे लिहून घेऊ. 1/10
अधिक 1/20 वजा काय होईल 1/40. येत आहे लक्षात तुमच्या. हा भरणारा हे भरणारा हा रिकामा करणार आहे, वजा बाकी करा. बस झाला. यांचा लसावी पहिले काढून घेऊ. लसावी काढण्यासाठी काय मोठी संख्या लिहून टाका 40. या 40ला तिन्ही संख्येने भाग जाते असं दिसत आहे. 40 × 40 20 × 40 आणि 10 × 40 म्हणजे हा लसावी किती 40. आता हे निघत आहे म्हणून ठीक आहे. जर नाही निघाला तर काय करायचं, याचा पाडा म्हणायचा 40 × 80. ठीक आहे, 40 × 120 अशा पद्धतीने पाडा म्हणायचा आहे आणि काय भाग देऊन पाहत जायचं. ज्या ठिकाणी तिन्ही संख्येने भाग जाईल तोच आपला लसावी असतो. तर पहा लक्ष द्या. आता 10 × 40 20 × 40 आणि 40 × 41. मग हा काय बेरीज आणि ही वजा बाकी. बस झालाय. काय होईल पहा लक्ष द्या. 4 आणि 2 6 6 वजा 1 म्हणजेच काय 5. 5 छेदामध्ये किती 40. बस झाला. हेच झालं उत्तर. अंशात छेद छेदाचा अंश करून घेतो म्हणजे 40 छेदामध्ये 5. हे सोडवलं की उत्तर मिळते. पहा 5 × 1 5 5 × 8 40 म्हणजे उत्तर काय मिळालं आपल्याला 8. 8 हे काय राहील तास म्हणजेच उत्तर राहिलं आपलं 8 तासात. येईल लक्षात. चला व्यवस्थित लिहून टाका. याच पद्धतीचं थोडं एक वेगळा टॉपिक बघू आता आपण. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर हा 5 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला काय म्हटलं आहे पहा. पहिला नळ एक टाकी 10 तासात भरतो. दुसरा नळ ती टाकी 20 तासात भरतो. तिसऱ्या नळाने ती टाकी काही तासात रिकामी होते. काय म्हटलं काही, हे काही लक्षात असू द्या. काही तासात रिकामी होते. जर तिन्ही नळ एकाच वेळी सुरू केल्यास ती टाकी 8 तासात भरते. किती तासात भरते 8 तासात भरते. तर तिसरा नळ ती टाकी किती तासात रिकामी करेल. तिसरा नळ ती टाकी किती तासात रिकामा करेल. म्हणजेच काय तिसरा नळ आपल्याला काढायचा आहे जो त्याने दिला नाही काही म्हटलं आहे. मांडणी करून घेतोय. पहा लक्ष द्या. पहिला नळ भरत आहे म्हणजे याचा अर्थ 1 काय करू 1 लिहितोय मी 10. ओके चला. दुसरा नळ पण टाकी भरत आहे किती तास 1/20. ठीक आहे. तिसरा नळ काय तिसऱ्या नळात ती टाकी काही तासात रिकामी होते. रिकामी म्हटलं आहे. रिकामी म्हणजे काय वजा करतोय. काही म्हणजे काय घेऊ x. काही म्हणजे काय घेतलं आपण x. माहीत नाही ना आपल्याला. त्यानंतर जर तिन्ही नळ एकाच वेळी सुरू केले असता ती टाकी 8 तासात भरते. हे तिन्ही नळ जर चालू झाले तर ती टाकी किती तासात भरते 8 तासात. म्हणजे या ठिकाणी 1/8 आपण असं उत्तर लिहू शकतो. याचं इथे कोणता अंक आहे माहीत नाही, पण हा जर अंक असेल तर या तिन्ही यांची जर बेरीज आणि वजाबाकी केली असता 1/8 असं हे उत्तर मिळते. येईल लक्षात. तर पहा हे सोडून घेऊ. आता आपण काय करता येईल पहा. 1ची रेट काढायची. 1ची म्हणण्यापेक्षा वजा 1ची म्हणूया आपण. ठीक आहे. पहा लक्ष द्या. इथे लिहितोय मी वजा x बरोबर हा 1/8 असाच लिहून टाका. हा जो आहे हा प्लसमध्ये आहे. दोन्ही प्लसमध्ये इकडे गेल्यानंतर मायनसमध्ये जाईल म्हणजे वजा काय होईल 1/10 अधिक 1/20. 1/10 अधिक 1/20. लक्षात आला काय केलं मी. ठीक आहे ना. पहा हा जो प्लसमध्ये इकडे नेल्यानंतर मायनस. बस झाला. हे सोडवलं की डायरेक्ट उत्तर मिळते. पहा लक्षात घ्या. हा काय वजा x बरोबर यांचा लसावी पहिले काढून घेऊ. 3 संख्या असलेत तर काय करायचं 3 संख्या म्हणजे व्यवहारी अपूर्णांक आहे ते काय करायचं नेमकं तर लसावी काढून घ्यायचा. मला सांग याच्यातला मोठा अंक कोणता आपला 20. ठीक आहे. 20ला 20ने भाग जातो 10ने जातो 8ने जातो का नाही जात. म्हणून 20 × 40 म्हणा. या ठिकाणी 20च्या दुप्पट केला आपण 40. 20 × 40 10 × 40 8 × 45 म्हणजे 40 हा आता लसावी. 20 लसावी नाही राहणार 40 लसावी राहील. ठीक आहे. हा 40 या ठिकाणी लिहितोय. हा लसावी म्हणून लिहू शकता तुम्ही लसावी. ओके चला मग काय होईल पहा आता. 8 × 45 ओके वजा चिन्ह आहे वजाबाकी चिन्ह द्या. 10 × 40 बेरजे चिन्ह आहे बेरजे चिन्ह द्या. त्यानंतर 20 × 40. लक्षात आला काय केलं आपण. परत वजा x बरोबर काय हे सोडून घेऊ. 5 वजा 4 आणि 2 6. मला सांगा 5 मधून 6 वजा केले असता वजा 1 राहते. 5 मधून 6 वजा केले असता वजा 1 राहते. मी या ठिकाणी लिहून घेतो मी वजा काय 1 आणि छेदामध्ये 40 जसेच्या तसे. मग मला सांगा हा मायनस मायनस काय झाला आता प्लस 1/40 म्हणजेच आपलं उत्तर काय छेदाचा अंश अंशात छेद म्हणजेच काय उत्तर मिळते तुम्हाला 40. तर 1ची रेट बरोबर मिळते आपल्याला उत्तर काय तर 40. येईल लक्षात. चला 40 हे काय आहे तर हा दुसरा नळ. हे बघा तिसरा नळ काय ती टाकी काही तासात रिकामी करते. किती तासात रिकामी करते आणि शेवटी म्हटलं आहे पहा किती तासात रिकामी करेल. तर किती तासात 40 तासात रिकामी करेल. 40 तासात. आपण कोणता नळ काढलाय तिसरा नळ काढलाय हे लक्षात असू द्या. ठीक आहे. चला व्यवस्थित समजून घ्या. परत एकदा सांगतोय पहा हा पहिला नळ हा दुसरा नळ तिसरा नळ माहिती नाही म्हणून x ठेवला आहे. पण रिकामा करणार आहे म्हणून वजा x केला आहे. येईल लक्षात. चला आणि तिन्ही नळ जर लावले आपण तर ते टाकी किती तासात 8 तासात भरते म्हटलं हे 1/8.
येईल लक्षात, बस झालाय. मग एक्सची रेट आपल्याला काढायची आहे, हे संख्या इकडे घेऊन जावं लागेल ना, हा संख्या इकडे घेऊन गेलो आहे मी आणि हे सोडवल्यानंतर याचा लसावी काय 40, हे सोडवल्यानंतर उत्तर काय मिळालं 1/40 म्हणजेच काय 40. येईल लक्षात. चला व्यवस्थित लिहून टाका. याच पद्धतीचं परत एक गणित बघू आता आपण. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर हा 5, प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. काय म्हटलं आहे, पहिला नळ एक टाकी 5 तासात भरतो, दुसरा नळ ती टाकी 10 तासात भरतो, तिसऱ्या नळाने ती टाकी काही तासात रिकामी होते. काही म्हटलं आहे परत, काही आलं म्हणजे हे आपल्याला काढायचं असते काही, ठीक आहे, होते. जर तिन्ही नळ एकाच वेळी सुरू केल्यास ती टाकी 4 तासात भरते. किती तासात? 4 तासात भरते. तर तिसरा नळ ती टाकी किती वेळात रिकामी करेल? म्हणजे तिसरा नळ म्हणजे काही नळ जो आहे ते आपल्याला काढायचा आहे. तर पहा लक्ष द्या, मांडणी करून घेऊ. पहिला नळ भरतोय 5 तासात, प्लस दुसरा नळ भरणाराच आहे 10 तासात, तिसरा नळ काय रिकामा करणार आहे म्हणजे वजा करू, किती माहिती नाही, x ठेवतो आहे, आणि तिन्ही नळ चालू केलं असता ती टाकी 4 तासात भरते म्हणजेच काय 1/4 करतो आहे. 1/4 ही झाली आपल्या गणिताची मांडणी. येईल ना लक्षात. यापूर्वीच्या गणिताला आपण अशीच मांडणी केली आहे. पहा लक्ष द्या काय करता येईल. या एक्सची रेट काढायची आहे म्हणजेच काय वजा x असाच ठेवा, बरोबर 1/4. इकडे हे जे प्लसवाले इकडे गेल्यानंतर मायनस म्हणजेच काय होईल 1/5 प्लस 1 किती 10. बस झालं आहे. हे सोडवलं की उत्तर मिळते. पहा वजा x आणि हे चिन्ह लक्षात घ्या, मायनसचं. मायनस असेल तर मायनस घेऊन या, प्लस असेल तर घेऊन याची गरज बिलकुलही नसते, ठीक आहे ना. चला बरोबर काय यांचा लसावी सांगा बरं मला. यांचा लसावी काय येईल, मोठी संख्या आहे 10, 10 लसावी असेल का 10 1 10, 5 2 10, 4 ने 10ला भाग जात नाही म्हणजे याच्या दुप्पट करतो, 10 2 20, 10 2 20, 5 चौक 20, 4 25 म्हणजे लसावी आपला 20. हा निघतो आपला लसावी. ओके चला लसावी इथे लिहून घेतोय 20. 4 25 वजा 5 चौक 20 आणि हा 10 2 20 म्हणजे हा बेरीज करतो. याचा अर्थ काय झाला आहे, परत तेच 5 वजा 4 आणि 2 6, 5 वजा 6 वजा 1. ओके हे झालं वजा 1 लिहून घेतो आहेत. पहा वजा x बरोबर काय इकडे राहील वजा 1 छेदामध्ये काय तर 20. बस झालं आहे. मग हा मायनस मायनस काय होऊन जातो इथे प्लस 1/20 हे उत्तर म्हणजेच काय अंशात छेदाचा अंश करून घेऊ म्हणजे आपलं उत्तर काय x बरोबर मिळते ते फक्त 20. 20 हे काय राहील तर काही तासात रिकामी करतो म्हणजे काय तो 20 तासात ते रिकामी करतो. 20 तासात अशा पद्धतीने उत्तर मिळते. येईल लक्षात. याच्यापूर्वीचे हे गणित सेम आहेत. येईल लक्षात. व्यवस्थित असं सोडून घ्या. चला यानंतरचा एक वेगळा प्रकार बघू आता आपण. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर हा 6, प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. एक टाकी एका नळाने 15 तासात पूर्ण भरते. जर त्या टाकीत 6 तास नळ सुरू केला व नंतर बंद केला तर आणखी किती टाकी भरायची शिल्लक राहिली. शिल्लक टाकी आपल्याला काढायची आहे. आपण या पद्धतीचे गणित काळ काम वेगमध्ये बघितले आहेत. पहा एवढं काम होतं, एवढं काम केलं आणि तो निघून गेला. मग त्याच पद्धतीचं हे पण गणित आहे. पहा काय म्हटलं आहे, पहा लक्ष द्या. आता एक टाकी एक नळ 15 तासात पूर्ण भरते म्हणजे एक नळ किती तासात 15 तासात पूर्ण भरते. मग त्याने काय केलं, त्या नळाला किती तास चालवलं, फक्त 6 तास. येईल लक्षात. म्हणजेच काय याला 15 पैकी किती चालला तो फक्त 6 चालला. लक्षात आलं. पहा 15 तासात पूर्ण भरते त्याच्यापैकी 6 तास चालला ना तो. मला सांगा बाकीचं किती राहिले टाकी भरायची. तर यासाठी काय करायचं, एका टाकीमधून म्हणजे इथे 1 वजा करायचा. 1 वजा म्हणजे 15 1 15, 15 वजा 6 म्हणजे किती राहिलं आपलं हे 9. 9/15 असं हे उत्तर मिळते. लक्षात आलं. किंवा साध्या पद्धतीनं पहा असं म्हणू शकतो आपण काय 15 मधून 6 भरले राहिले किती, 15 मधून 6 भरले राहिले किती, 6 भरले म्हणजे गेले, समजा 6 गेले, 15 मधून 6 गेले असता राहिले 9/15. बस झालं, हे उत्तर आहे 9/15. पण आपण हे समजून सांगण्यासाठी तुम्हाला काय केलं आहे, इथे 1 ठेवला आहे. पहा वजाबाकी करू शकता. 15 1 15, ठीक आहे. 15 1 15 वजा 6, 15 1 15 वजा 6, 15 मधून 6 गेले 9 राहिले 9/15. हे झालं आपलं उत्तर. म्हणजे 9/15 काय आहे तर भरायची शिल्लक आहे. 9/15 हे शिल्लक आहे. एका स्टेपमध्ये गणित मिळते. हे लक्षात. फक्त व्यवस्थित असं समजून घ्या, ठीक आहे. व्यवस्थित लिहून टाका. परत याच पद्धतीचं एक गणित बघू आता आपण. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर हा 6, प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. एक टाकी एका नळाने 18 तासात पूर्ण भरते. जर त्या टाकीत 7 तास नळ सुरू केला व नंतर बंद केला तर आणखी किती टाकी भरायची शिल्लक राहिली. शिल्लक भरायची टाकी आपल्याला काढायची आहे. तर पहा काय करता येईल, त्याच पद्धतीने लिहितोय.
1/18 काय 1/18. मग यांनी किती तास भरले आहे? 7 तास हा नळ चालू केला. याचा अर्थ या ठिकाणी लिहू आपण 7. याचा अर्थ काय? इथे 1 मधून वजा करू, डायरेक्ट केलं तरी चालते. पहा लक्ष द्या, 18 1 18, 18 वजा 7. 18 मधून 7 गेले, राहिले किती? 11/18. पहा 18 मधून 7 गेले 11, छेदामध्ये जशा तसा 18. म्हणजे हे काय राहिलं आपलं उत्तर. काय उत्तर? भरण्यात शिल्लक राहिलं. तर हे शिल्लक टाकी आहे, जो शिल्लक व्यवस्थित लिहून टाका, येईल लक्षात. हे झालं आपलं उत्तर. एका स्टेपमध्येच गणिते मिळते ते. चला त्यानंतरचा एक वेगळा प्रकार बघू आता आपण. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर हा 7, प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. एक टाकी एका नळाने 20 तासात पूर्ण भरते. तो नळ फक्त 4 तास चालला तर टाकी किती टक्के भरली असेल? किती टक्के भरली असेल? आता किती टक्के भरली हे टक्केवारीत काढायची आपल्याला. मग काय करता येईल? पहा लक्ष द्या थोडं. आता भरलेली टाकी किती आणि रिकामी टाकी किती हे माहिती आहे तुम्हाला कसं काढायचं. याच्यापूर्वी आपण रिकामी किती म्हणजे शिल्लक किती हे पाहिलंच आहे आपण. तर पहा लक्षात येईल आपल्या, एक टाकी एका नळाने 20 तासात भरते. किती तासात? 20 तासात भरते. याच्यापैकी तो फक्त किती तास चालला? 4 तास चालला. 4 तास चालला म्हणजे एवढं भरलं आहे ना, हे लक्षात. 20 पैकी 4 भरले आहे, अजून बाकीचे बाकी आहे, हे लक्षात. म्हणजे काय? 20 मधून 4 गेले, 16/20 हे बाकी आहे. पण यांनी बाकी नाही म्हटलं आहे आपल्याला. तर ती टाकी किती भरली असेल? भरली एवढी आहे, बस झाला आहे. याचा अर्थ जर आपण लिहूनच घेतो म्हटलं तर काय करता येईल? पहा 20 पैकी 4 भरलेली आहे, भरलेली आहे असं आपण लिहू शकतो. येईल लक्षात तुमच्या काय? 20 पैकी 4 भरलेली आहे. मग 20 पैकी 4 भरलेली आहे, टक्के म्हटल्याबरोबर गुणिला 100 करून टाका, बस झाला आहे गणित आपलं. लक्षात आलं तुमच्या? टक्के म्हटल्याबरोबर 100ने याला गुणाकार करून टाकायचा, डायरेक्ट उत्तर मिळते. पहा किती? 20 1 20, 20 5 100 आणि 4 5 20, हे झाले 20%. 20% टाकी भरलेली आहे, 20% भरली आहे. येईल लक्षात तुमच्या? चला व्यवस्थित लिहून टाका. आणि साहजिक आहे लक्षात, 20 पैकी 4 म्हणजे 20% होते. 20 पैकी 4 म्हणजे किती टक्के? तर 20%. येईल लक्षात. चला व्यवस्थित लिहून टाका. याच पद्धतीचं परत एक गणित बघू आता आपण. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर हा 7, प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. एक टाकी एका नळाने 12 तासात पूर्ण भरते. किती तासात? 12 तासात पूर्ण भरते. तो नळ फक्त 9 तास चालला. किती तास? 9 तास चालला तर टाकी किती टक्के भरली असेल? टाकी किती टक्के भरली असेल? परत काय म्हटलं आपल्याला? टक्केच म्हटलं आहे, ठीक आहे ना. आणि भरली म्हटलं आहे, भरलेली टाकी काढायची. याचा अर्थ काय? 12 तासापैकी 9 तास ते चालली म्हणजे तेवढी भरलेली आहे. काय? 12 तासापैकी किती तास? 9 तास ती भरली आहे. आणि भरलेलीच आपल्याला काय पाहिजे? उत्तर पाहिजे. 12 तासापैकी 9 तास भरली आहे, हे लक्षात असू द्या फक्त, ठीक आहे. आता हे मांडणी कशी करता येईल याची? तर या 12 तासापैकी 9 तास हे भरलेली आहे. मग टक्केवारी किती? गुणिला 100, बस झाला. हे सोडवलं की उत्तर मिळते. पहा लक्ष द्या, 3 त्रिक 9 आणि 3 चौक 12. काय? 3 त्रिक 9, 3 चौक 12. 4ने या 100ला भागा. 4ने जर 100ला भागलं तर 25 चौक 100. याचा अर्थ आपलं टक्केवारीत उत्तर किती मिळते? ते मिळते तुम्हाला 25%. 25% ही टाकी भरलेली आहे. येईल लक्षात. चला व्यवस्थित असं लिहून टाका. याच पद्धतीचं थोडं एक वेगळा टॉपिक बघू आता आपण. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर हा 7, प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. एक टाकी एका नळाने 12 तासात पूर्ण भरते. तो नळ फक्त 9 तास चालला. किती तास चालला? 9 तास चालला तर टाकी किती टक्के भरेल? किती टक्के म्हटलं, किती टक्के भरली. आता पहा किती टक्के भरली म्हणजे काय? तर 12 तासापैकी 9 तास चालत आहे म्हणजे तेवढा तास ती भरली आहे. म्हणजे 12 पैकी किती तास? 9 तास. येईल लक्षात. हे भरलेली टाकी आहे. म्हणजे काय करता येईल आपल्याला? पहा बरोबर, या 12 पैकी 9 तास भरले हे काढायचं आहे. म्हणजे टक्केवारी म्हटलं म्हणून गुणिला 100, बस संपलं गणित. हे सोडवलं की डायरेक्ट उत्तर मिळते. पहा लक्ष द्या, 3 त्रिक 9 आणि 3 चौक 12. या 4ने 100ला भागा. 4 1 4, 25 चौक 100. 4ने जर 100ला भागलं, 25ने भाग पूर्ण जातो म्हणजे 25 चौक किती होतात? 100. आणि आता 2च अंक राहिले. कोणते कोणते? पहा 25 गुणिला 3 म्हणजे 25 त्रिक किती? तर 75. 75% ती टाकी भरली असेल. भरली असेल. येईल लक्षात. 12 पैकी 9 म्हणजे किती टक्के? तर 75%. व्यवस्थित लिहून टाका. आता एक वेगळा प्रकार बघूया याच पद्धतीचा आपण.
पहा लक्ष द्या, प्रकार नंबर हा 8, प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. एक टाकी एका नळाने 15 तासात पूर्ण भरते. तो नळ फक्त 3 तास चालला. किती तास? 3 तास चालला. तर टाकी किती टक्के रिकामी असेल? आता रिकामी म्हटलं आहे, किती टक्के, टक्केवारीच काढायची आहे, पण रिकामी म्हटलं. याच्यापूर्वी काय किती भरली असेल असं होतं. आता काय रिकामी किती, तर काढून घेऊ आपण. रिकामी टाकी आपल्याला साध्या पद्धतीने काढता येते. काय तर पहा लक्ष द्या, हा 15 पैकी किती तास चालली? ते 3 तास चालली. लक्ष द्या, 3 तास. एका तासामधून काम मायनस केलं तरी जमते. काम म्हणजेच काय तर हे भरण्याचं काम, पाणी भरण्याचं काम आहे. ठीक आहे ना. चला तर काय होईल पहा, 15 × 15, 15 - 3 12, म्हणजे राहिले काय 12/15. येईल लक्षात. हे काय यांनी केलेलं काम, उर्वरित हे काम, म्हणजे हे काम झालं आहे शिल्लक. शिल्लक म्हणण्यापेक्षा आणि काम म्हणण्यापेक्षा काय म्हणू आपण याला, टाकी भरायची शिल्लक राहिली असं म्हणू आपण. ठीक आहे ना. टाकी भरण्याची शिल्लक राहिली. मग काय करता येईल आता, हे शिल्लक पहा, रिकामी किती रिकामी असेल म्हणजे शिल्लक राहिले ना, ते किती आहेत 12/15. ही रिकामी आहे म्हणजे शिल्लक आहे. तर हे काय असायला पाहिजे इथे, टक्केवारी. बस झाला आहे. हे टक्केवारी म्हणजे 100ने जर गुणलं तर उत्तर मिळते. इथे शिल्लक लिहा किंवा रिकामी असं पण लिहू शकता तुम्ही. लक्षात येण्यासाठी मी रिकामी लिहून घेतो आहे. ठीक आहे. चला हा याने भाग देऊन देऊ. पहा लक्ष द्या, 3 चोक 12, 3 5 15, परत 5 1 5, 5 2 10. येईल लक्षात. 4 2 किती तर 8 आणि हा एक 0. किती टक्के शिल्लक आहे ती? 80% रिकामी आहे किंवा शिल्लक आहे असं लिहा. रिकामी आहे. याच्या पूर्वीचं गणित काय होतं माहिती आहे ना तुम्हाला? याच्या पूर्वीचं गणित जे होतं हे भरलेली आहे. हे एवढी भरली आणि हे एवढी रिकामी आहे. येईल लक्षात. मग आपल्याला भरलेले याच्या पूर्वीच्या गणितात याची टक्केवारी काढले. आता रिकामी किती आहे म्हणजे शिल्लक किती आहे याची टक्केवारी आता काढली आहे आपण. येईल लक्षात तुमच्या. चला याच पद्धतीचं परत एक गणित बघू आता आपण. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर हा 8, प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. एक टाकी एका नळाने 25 तासात पूर्ण भरते. तो नळ फक्त 20 तास चालला तर टाकी किती टक्के रिकामी असेल? काय म्हटलं आहे पहा, परत रिकामी असेल आणि टक्केवारीमध्ये उत्तर काढायचं आहे. मग काय करता येईल पहा, 25 तास त्याच्यापैकी किती तास चालला? तो 20 तास. हे भरले आहे. ठीक आहे. आता रिकामी किती? रिकामी काढण्यासाठी काय 1 मधून वजा करतोय आपण. 25 1 25, 25 - 20 म्हणजेच काय राहिलं 5/25. हे काय झाली? ही झाली रिकामी राहिलेली. रिकामी किंवा शिल्लकही तुम्ही लिहू शकता. ओके. आता मला सांगा, ही रिकामी इथे लिहून घेऊ आपण, कारण आपल्याला काढायचं आहे काय तर टक्केवारी. आणि गुन्ह्याला काय करू याला 100. बस झाला. हे सोडवलं की उत्तर मिळते. लक्ष द्या, 5 1 5, 5 5 25. ठीक आहे. त्यानंतर 5 1 5 आणि 5 2 10. याचा अर्थ हे उत्तर किती मिळते तुम्हाला? 20% काय आहे तर रिकामी आहे. येईल लक्षात. चला व्यवस्थित असं उत्तर लिहून टाका आणि व्यवस्थित समजून सुद्धा घ्या. आता पहा, या याच्यावर जवळपास आपले प्रकार झाले आहे 8. या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबून जाऊ. पुढच्या लेक्चरमध्ये या समोरचे सर्व प्रकार बघू. ठीक आहे. चला तर आपले सर्वांचे धन्यवाद.